नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। घराला घरपण तेव्हाच येतं जेव्हा त्यामध्ये बालपण रुजू लागतं। सगळ्यांनाच आपल्या बालपणीच्या आठवणींमध्ये रमायला खूप आवडतं। अशाच एका आठवणीचा भाग होण्यासाठी मी जिच्या घरी आले आहे तिचं नाव आहे आराध्या। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। हाय आराध्या। हाय। तुझा आवडता कलर कुठला आहे? पिंक। आणि तुझ्या फ्रेंड्सची नावं सांग ना मला। विधी आणि दीक्षा। आणि तुझ्या शाळेचं नाव काय आहे? सिस्टर निवेदिता स्कूल। आणि टीचरचं? शिल्पा टीचर। तुम्ही काय करता शाळेमध्ये? मस्ती करता की अभ्यास करता? अभ्यास। काय शिकवलंय तुम्हाला शाळेत? 1 2 3 आणि तुझी आवडती पोएम कुठली आहे? ABCD। ती आवडते तुला? हो। आणि तुम्ही डब्यात काय घेऊन जाता गो? भाजी चपाती। कंपल्सरी आहे? भाजी पोळीच खायला लागते शाळेमध्ये? हो। पण मग शॉर्ट ब्रेक आणि लॉंग ब्रेक असतो का एकच ब्रेक असतो? एकच ब्रेक असतो। आणि मग तुला आणायला कोण जातं? शाळेत सोडायला कोण येतं? पप्पा। दोन्ही वेळेला तेच येतात का मम्मी येते? पप्पा। हो। आणि तुला मम्मी आवडते का पप्पा आवडतात? पप्पा। सकाळी उठल्यापासून सगळी तयारी मी करते, मी सांभाळते सकाळपासून, जेवणा खाण्यापासून सगळं तयारी करते, अभ्यास घेते सगळा। आणि आवडतात कोण? पप्पा। बघितलं? आणि मम्मी तुझ्यासाठी काय काय जेवण बनवते? तुला घरचं जेवण आवडतं का बाहेर हॉटेलमध्ये खायला आवडतं? बाहेर। काय आवडतं? पावभाजी। काय तुला माझ्या हातची पावभाजी आवडत नाही? हॉटेलची आवडते? आता उद्यापासून तुझा टिफिन बंद। मला सांग ना कशी बनवायची पावभाजी? मसाला टाकून। पहिल्यांदा काय घ्यायचं? ऑनियन, पोटॅटो, मग मसाला, लेमन। लेमन आणि लिंबू। लिंबू पण आणि लेमन पण दोन्ही घालायचं? अरे ताई, लेमन नाही, चीज। आणि मला सांग, तू कधी आई बाबांबरोबर मॉल मध्ये फिरायला जातेस का? मग काय करतेस तू तिकडे? मॉल मध्ये जाऊन शॉपिंग करतात, खेळतात। काय खेळतेस? कार मध्ये खेळते। कार मध्ये? कुठल्या रंगाची कार आवडते तुला? येलो। येलो? पण तुझा फेवरेट कलर तर पिंक आहे, पण कार तुला येलो आवडते? येलो कलर पण माझा फेवरेट आहे। हो। आणि हा कोण आहे? आता मग तुला टॉर्टॉइज आणि रॅबिटची गोष्ट येते का? मला टॉर्टॉइसची गोष्ट नाहीये, स्टार ऑफ द स्कूल चालेल? ठीक आहे, तुम्हाला रॅबिट आणि टॉर्टॉइसची नको सांगू, स्टार ऑफ द स्कूलची ती सांगणार? स्टार ऑफ द स्कूल निखिल वॉज व्हेरी क्लेवर स्टुडंट ऑफ सिस्टर निवेदिता स्कूल. One day his father lost his job and was not able to pay his school fees, and school teacher helped his family by all sources. Nikhil worked hard and became an engineer. When Nikhil got his first salary, he was so happy. मस्त, छान सांगितलीस, मस्त सांगितली स्टोरी. तू मोठी झाल्यावर कोण होणार आहे? डॉक्टर. वाव. आणि डॉक्टर काय करतात? इंजेक्शन कोणाला देणार? पेशंटला. आणि पेशंट काय म्हणतात? कशामुळे येतात ते? बरं नसेल. बरं नसेल तर. तू माझ्याशी कट्टी आहे का बट्टी आहे? बट्टी. काय आहे? ती म्हणतेय की ती माझ्याशी बट्टी आहे, पण मला असं वाटत नाहीये ती माझ्याशी बट्टी आहे, कारण एवढ्या छोट्या मुलांना मी भेटते पण हे छोटं बाळ माझ्याशी बोलतच नाही आहे. का नाही बोलते माझ्याशी? बोल ना प्लीज. आय गेस तिच्या आई बाबांना बोलूया आपण.
एक्सक्यूज मी ते मम्मी प्लीज प्लीज या ना एक मिनिट या ना बसा 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 प्लीज या आई इकडे बसा बाबा. हाय 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 काय झालं हिला? अजिबात बोलत नाही. एवढी शांत आहे का ही? नाही बोलते ती, पण आज तिचा मूड पण मला वाटतं नाहीये. ती जनरली अरे बापरे, कारण ती एकदा हसली पण नाही माझ्याकडे बघून. जनरली ते कुशलचे शो बघते तेव्हा ती बोलते चांगली. कुशल बद्रिक आहे का? हो त्या ऍक्टला चांगली रिस्पॉन्स देते. मग तिला आवडेल त्याला भेटायला? हो मग तिने मला सांगितलं की तिला भेटायचंय तर मी काहीतरी करू शकते. तुला भेटायचंय? हो. खरं भेटायचंय? आजची जी आमची पार्टिसिपंट आहे तिने आमच्याकडे एक विश केली आणि तिची विश आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि आराध्याची विश आहे की तिला कुशल काका भेटावा. अब्राकडाब्रा गिली 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 शू. हाय हाय हाय. आराध्या तुला हवा होता ना कुशल काका? हा बघ. हाय आराध्या. अरे बाप रे, तिला विश्वास नाही बसत आहे की तिने जे विचारलं होतं आणि तिला आय नो. जनरली लहान मुलं मला बघितल्यावरती शॉक होतात. बरं तुला या कॉन्सेप्ट बद्दल काय वाटतंय स्पर्श वात्सल्याचा? मला खरं तर ही कॉन्सेप्ट फार मस्त वाटते, छान वाटते. आणि मी रिक्वेस्ट करतो की एकदा माझ्या मुलाबरोबर तुम्ही एपिसोड करावा. अरे बाप रे, आणि गंधार ह्याचाही बाप आहे बरं का. मी गंधारला गमती गमतीत असं म्हणतो, गंदू पापा ए माझ्या बापा. मग त्याच्यात तो काय म्हणतो? काय थंडपणे रिॲक्शन. खूप मजा येणार आहे. आणि तू इथे आराध्यासाठी आलास, थँक्यू सो मच. आणि स्पर्श वात्सल्याचा आणि झीवाच्या टीम तर्फे खूप खूप आभार. माझ्याकडनं स्पर्श वात्सल्याचा आणि झी युवाला खूप खूप शुभेच्छा. आणि मला खूप मस्त वाटतो हा कार्यक्रम. आणि मला एक आणखीन असं वाटतं की ती एक डायरी होऊन जाईल ना, की भविष्यात कधी तो मुलगा माझा तेवढंच राहील. आणि म्हणजे मी कधीही मी म्हातारा होईन, माझा मुलगा म्हातारा होईल, तेव्हा सुद्धा ती डायरी उघडून ते पान अलगद बघेल. सो म्हणून माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की प्लीज तुम्ही माझ्याबरोबर माझ्या मुलाबरोबर प्लीज एक एपिसोड करावा. प्लीज नाही, तुझ्यातलं बालपण असंच ठेव आणि असंच आम्हाला हसवत राहा. आणि गॉड ब्लेस यू. थँक्यू 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 थँक्यू. आराध्या बाय बाय. से बाय. थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू. बाय बाय. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. साधारणतः अबोल फॅमिली आहे का आपली? हो थोडीशी. का ही फक्त कॅमेरा समोर जास्त बोलत नाही आणि घरी खूप जास्त ती बोलते? घरी खूप बोलते, कंटिन्यू 24 hours तिचं चालूच तिला असतं. सांगायला लागतं आता शांत बस. काय सांगता? आणि आम्ही सांगतोय तिला, विचारतोय बोल आमच्याशी बोल, बोलतच नाही आमच्याशी ती. ती थोडस वेळ घेते, फॅमिलियर व्हायला थोडा वेळ घेते. अच्छा. अदरवाईज तिला आम्हाला जबरदस्ती सांगायला लागतं आता तू शांत राहा बस, किती बडबड बडबड करते. खूप मस्ती करते. खूप भरपूर भरपूर मस्ती करते. मी असं ऐकलंय की ही सॉलिड गुंडी आणि एरियामध्ये हिला घाबरतात, खरंय का? हो हो पूर्वी आता नाही. आता नाही, पूर्वीची लहानपणी. लहान होती ना हा. तेव्हा ती आम्ही दुसरीकडे राहत होतो. ती अशी बाहेर आली की तिला लहान मुलं बघून पळून जायचे. म्हणजे अक्षरशः बाहेर येऊन अशी मारून ती पटकन घरी यायची. पण मग हिच्यामुळे कधी अशी फजिती झालीये का की कुठे गेलात आणि हिने काहीतरी केलं आणि तुमच्यावरती नाव आलं, अशी काही फजिती? हो, म्हणजे फजिती होता होता राहिली. इनफॅक्ट ती लहान होती, साधारणतः 1 वर्षाच्या पण आतमध्ये असेल. हा. आणि हिला त्यावेळी आहे ना अशी स्त्रियांची केस ओढायची सवय होती. अरे देवा. आणि आता नाही होत. आता ती गुड गर्ल झाली. केस ओढायची म्हणजे एकदा आम्ही एलिफंटा केव्हजला गेलो होतो. हा. आणि ते जनरली ते याच्यातून जातो आपण, जेट्टीमधनं जातो. जेट्टीज मधून बरोबर. जातो. आणि खालच्या फ्लोअरला आम्ही गेलो होतो. हा. जेट्टी जेव्हा पार्क झाली थांबली हा. त्यावेळी आम्ही वर यायला निघालो तर आमच्या पुढे एक लेडी होती. हा. हिने नकळत, ही माझ्याकडे होती त्यावेळेस, हिने नकळत तिचे केस ओढले. आई आणि त्या गो. लेडीने माझ्याकडे रागाने बघितलं. सर मग पुढे काय झालं? पुढे काय नाही झालं, मी तिला सॉरी बोललो आणि ती बिचारी निघून गेली. तेवढा वेळ त्यांना वाटलं असेल की बाबा केस ओढतायत का हो, मुलगी केस ओढ-. म्हणजे पटकन हे केस ओढून साईड, हात पण तिने लगेच खाली घेतला होता त्यावेळी, अशी मुवमेंट झाली होती. पण त्यावेळेस धडकी भरली असेल. ऑब्व्हियसली. आपण सामान वगैरे भरतो ना, तर ते मी पॅकेट्स तेलाचे आणून ठेवलेले. तर तेव्हा एकदा माझ्याकडून एक पिशवी अशीच राहिलेली खाली. तर हिने ते बघितलेलं आपण कटिंग वगैरे करून कधी कधी हे करतो ना,
त्यावेळेस तिने ते म्हणजे व्यवस्थित तिने ती कटिंग करून तिने किचनच्या इथे बरोबर ते हे केलेलं, ते तेल बरोबर किचनच्या इथून ना बेसिनमध्ये गेलेलं आणि त्याचं एक बोलतात ना एक थेंबही असा खाली कुठेही सांडला नव्हता. त्याच्यामुळे मला ते एवढं आश्चर्य, नाही तर तिने खूप मार खाल्ला असता त्यावेळेस. तुम्ही मारता हिला? भरपूर मार खाते ती. हो, मम्मीचा पण आणि पप्पांचा पण. ओले बापले, फटके देता तुम्ही तिला. आता आपण करणार आहोत रॅपिड फायर राऊंड. त्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारेन, तुम्ही भराभर उत्तर द्यायचे आहेत. ओके, सुरुवात करूया बाबांपासून. हिची सगळ्यात आवडती गोष्ट कुठली? बॅग. बॅग? हो. तुला बॅग आवडते? बॅग आवडते. मला बघायची, कुठे ती बॅग? एक सेकंद. नाईस. ही तुझी ऑफिसची बॅग आहे? वाव, स्माइल. बाबा, दुसरा प्रश्न. आराध्याचं बारसं झालं ती तारीख कुठली होती? आई पण विचार करते. नाही आहे, माझ्या लक्षात आहे. आता बघा बाबांच्या लक्षात आहे. साधारण 10 की 15 नोव्हेंबर होती काय? नाही 4 डिसेंबर. 15 नोव्हेंबर, 4 डिसेंबर. बाबा असं जवळपास त्यांच्या काही लक्षात राहत नाही. तेवढ्यात त्यांनी चौका मारल्या, यांच्या काही लक्षात राहत नाही. बर्थडे अॅनिव्हर्सरी असते लक्षात, बाकीचं नाही. ओके. आराध्या पहिला कुठला शब्द बोलली होती? तिचं नाव. तिचं नावच बोललेली ती आराध्या. हो, 11 मंथ मध्ये ती बोललेली स्वतः. तिच्या नर्सरीच्या टीचरचं नाव काय होतं? सुनंदा टीचर. बरोबर आहे. हो. येस. आराध्याचा शू साईज काय आहे? 44. आई? ऍक्च्युली ते म्हणजे शूजचे पण साईज थोडे वेगवेगळे असतात ना. तिचं 11 आहे, म्हणजे ते काही शूजचे ते 45, 11. हा. जवळपासच होता. आता आईपासून सुरुवात करूया. ओके, तुम्ही हिच्यासाठी पहिल्यांदा काय शॉपिंग केली होती? आम्ही ऍक्च्युली दोघंही गेलेलो, तर आम्ही तिला म्हणजे नॉर्मल कपडेच घेतलेले वेगवेगळे असे, म्हणजे लहानपणीचे असतात ना शूज वगैरे असे सगळे ते एकत्रच घेतलेले आम्ही स्टार्टिंगला. नाईस. हिची उंची किती आहे? 133च्या आसपास, म्हणजे आता लास्ट टाइम मी आता थोडी वाढली असेल. बारशाला मिळालेल्या 5 भेटवस्तू कुठल्या होत्या? कुठल्याही 5? पैजण, ते हातातले कडे असतात, पुन्हा कानातले होते गिफ्ट, कपडे तर होतेच. कमॉन आई, अजून एक. चेन पण होती. हा, बाबांनी हळूच दाखवलं असं असं केलं इशारा आणि त्यांना आठवलं चेन मिळालेली. असं पेपर फोडताय तुम्ही एकमेकांचं. चेन होतीच, पण मला वाटलं असं दुसऱ्यानी कोणी दिलेलं ते, म्हणून मी बोलली नाही चेन ऍक्च्युली. आराध्याचा ब्लड ग्रुप काय आहे? AB निगेटिव्ह. बरोबर आहे. तुमचा दोघांचा? ही वेळ एक थोडीशी ट्रॅजेडीच आहे. हा, माझा AB पॉझिटिव्ह आहे, त्यांचा B पॉझिटिव्ह आहे आणि हिचा हिचा AB निगेटिव्ह आहे. सो व्हेरी रेअर. हो का? हो. अरे वा, नाईस. नमस्कार. आता जे आपण माध्यम घेणार आहोत त्याचं नाव आहे चूक की बरोबर. तर ह्यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन आणि त्याची चूक की बरोबर जी काही तुमची प्रतिक्रिया असेल ती तुम्ही साईननी दाखवायची. दाखवा. नाईस. आपण सुरुवात करूया. मुलं शांत राहावीत म्हणून त्यांना मोबाईल दिला पाहिजे की नाही? चूक की बरोबर? हर्षताई, का बरोबर? बोल. तेवढी ती गप्प तरी राहतील, म्हणजे त्या वेळात आपली कामं तरी होऊ शकतात. मोबाईलचा परिणाम मुलांवरती होतो ना, त्यामुळे नाही दिला पाहिजे. पण मग त्यांना उत्सुकता वाढेल आणि मग ते दुसऱ्यांचे मोबाईल घेतील, त्याबद्दल काय मत आहे? नाही, पण आपण दुसरीकडे त्यांना गुंतवायचं ना थोडंसं. मोबाईल नाही द्यायचा त्यावेळेस. कधी कधी मुलांनी खूप हट्ट केला तर त्यांना बदलणे योग्य आहे का? चूक की बरोबर? हा खास आईसाठी प्रश्न आहे. स्वतःच बदलता आणि चूक काय चालतंय? काही नाही, ऍक्च्युली मुलं हट्टीपणा करतात, त्यामुळे ते कधी कधी आपल्याला बोलतात ना 2 फटके द्यावेच लागतात त्यावेळेला. पण ऍक्च्युली नाही द्यायला पाहिजे, कारण ते दिलं की ते जास्त बोलतात ना, त्यावेळेस त्यांचं माइंड ते वेगळ्या ह्याच्यात असतं. पण नाही द्यायला पाहिजे. तुम्हाला कधी आईचा धम्मक लाडू मिळालाय का? मिळालाय. म्हणजे तुम्ही पण अशाच मस्ती करतात? मी पण भरपूर मस्ती करायचे. म्हणून आता मला कळलं आराध्या कोणावर गेली, आई का बाबांवर. ते पुढचा प्रश्न.
मुलं जर रुसून बसली तर त्यांना तसंच बसू देणं योग्य की अयोग्य? आजीबाई, त्यांना तसंच बसू द्यायचं? सांगा माईकवर. काही वेळेला काय होतं, तो एक प्रकारचा धाक राहतो मुलांना आणि नकळतपणे मग ती मुलं दुसरी जी कृती केली जाते ती करणार नाहीत. म्हणून मला तरी असं वाटतं की थोडा वेळ त्यांना ती शिक्षा होऊ द्यावी. नाहीच, वेगळा एक आजीबाईंचा सल्ला. पुढचा प्रश्न आहे, एवढ्या लहान वयात मुलांना मेकअप, हेअरस्टाईल, कॉस्मॅटिक्स हे सगळं देणं योग्य की अयोग्य? हर्षुताई, काहीतरी वेगळं म्हणणं आहे हर्षुताईचं, बोला. हो, दिलं पाहिजे. म्हणजे तेवढंच लहानपणापासून आवड असेल मेकअप, नीट राहण्याची वगैरे, नीट सेट व्हायची, तर तशीच ती पुढे जाऊनही राहते. आणि आजकाल तर ते असतंच, त्यांच्या मम्मीच एवढ्या फॅशनेबल असतात तर ते तेवढ्या गर्ल्सला करतातच, तर त्यात प्रश्नच नाही. आई, तुमच्यासाठी होतोय. खूप मजा आली आणि खूप वेगळी उत्तरं इकडे मला मिळालेली आहेत. तर आता बघूया की आई बाबापैकी कोण आराध्याला जिंकून देणार आहे झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. कारण आता आपण खेळणार आहोत एक छानसा गेम. आता आपण एक इंटरेस्टिंग गेम खेळणार आहोत. आपल्या समोर एक डायस आहे, बोल आहे आणि काही मणी आहेत, बीड्स आहेत. ओके, आणि याच्यावरती नंबर्स आहेत 1 2 3 4 5 6. तर तुम्ही डायस खाली टाकायचा आणि जो नंबर येईल त्या नंबरचे बीट्स या बोलमध्ये टाकायचे. ओके, आणि ज्याचं सगळ्यात पहिल्यांदा बीट्स संपतील तो जिंकला. ओके, यू गॉट इट? येस. पण आता समजा एक आला आणि परत एक आला तर ऑलरेडी तुम्ही टाकलेला आहे, त्यामुळे तो तुमचा चान्स गेला. अच्छा, मग तुम्ही पार्टनरला द्यायचा डायस. गॉट इट? खूप इंटरेस्टिंग आहे आणि खेळताना खूप मजा येते. ओके, तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार, आई का बाबा? डेफिनेटली मीच. आई? तेच जिंकतील. अरे, आईने हत्या टाकलं. पण हा ऍक्च्युली शेअर लक वरचा गेम आहे. काही गेम असतात जे फक्त बुद्धीने खेळले जातात, काही ताकदीने खेळले जातात, पण मला असं वाटतं की हा लक वर खेळला जाणारा गेम आहे. बघायचं करून? येस. आई, सुरुवात करा. गेलाय 5, तुमचा चान्स मिस झाला. अरे, आता तुम्हाला फक्त एक पाहिजे. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, या गेम मध्ये लक फॅक्टर खूप महत्वाचा असतो. तुम्हाला माहिती होतं का बाबा जिंकणार आहे? कॉन्फिडन्स होता. कॉन्फिडन्स होता, वा क्या बात आहे. आणि बाबांनी आराध्याला जिंकून दिली आहे झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. तर ही होती आराध्याची स्टोरी. तुमच्याही काही स्टोरीज असतील, काही किस्से असतील, गमतीशीर क्लिप्स असतील किंवा तुमच्या मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला नक्की ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.